गोंधळी सध्या जर आपण पाहिलं तर नक्कीच प्रॅक्टिसमध्ये नसला तरी कुठेतरी आपण पाहिलं तर भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि कित्येक वर्ष जर आपण पाहिलं तर कुरुळ संघासाठी नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी सुद्धा या खेळाडूने केली आहे. षटकातील पुढील चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय प्रसादच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक जरूर तैनात दिसतोय. एकच धाव मिळणार या चेंडूवर. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 4 धावा धावफलकावर येत आहेत. प्रशांत मोहरेचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का ज्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाज हवी ठरत असतो त्या षटकामध्ये मात्र गोलंदाज प्रशांत मोहरे पूर्णपणे हवी ठरतोय. कारण का आपण जर विचार केला तर पॉवर प्लेचे षटक आहे, या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ 2च खेळाडू आपण पाहतोय आणि तरी सुद्धा जर विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे धावांपासून इथे वंचित ठेवण्यात यश आले गोलंदाज प्रशांत मोहरे याला. मोठा फटका आपण पाहतोय विनयच्या बॅटमधून, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. चेंडू आपण पाहतोय आणि त्या पद्धतीच्या चेंडूवर आपण पाहिलं तर चेंडूला थेट सीमारेषा बाहेर पाठवलं ते अर्थात विनयाने. 1 टू गो, षटकातील शेवटचा चेंडू. सॉरी, आपण जर पाहिलं तर एक चेंडू अजूनही बाकी आहे. नाही सॉरी, षटक क्रमांक इथे पहिल्या समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 10 धावा धावफलकावर लागतायत. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय भैरवनाथ उचर संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही जर विचार केला तर पॉवर प्लेचं एक षटक येणं बाकी आहे. बघूया पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन कोण येतोय. रिद्धी राईस मिल पुरस्कृत आद्या 11 अंदोशी या संघाकडून जर विचार केला तर नक्कीच एक चांगला संघ आहे, तगडा संघ आहे. त्यामुळे जर विचार केला तर कुठेतरी गोलंदाजीमध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच एक चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे कर्णधार प्रशांत मोहरे कोणाकडे चेंडू सुपूर्त करणार. गोलंदाज आपण पाहतोय आपण पाहतोय संघाची धावसंख्या विचार केला तर बिनबाद 10 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक इथे पहिले समाप्त झालंय. गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आपण पाहतो. अभिजित पारंगे आपण पाहतो मॅन फ्रॉम महाजने. नक्कीच महाजने संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांनी सातत्यपूर्ण महाजने संघासाठी केली. आज बघूया या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारची ते कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर अंदोशी संघ आपल्याला वारंवार एक नोटीस करतो की आपण वेळ दौडायचा नाही आहे. कारण का जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे 10 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या विचार केला तर 10 धावा धावफलकावर लागतायत. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु विनयने सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला स्ट्रोक लगावला आणि नक्कीच एक चांगल्या प्रकारची धावसंख्या आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपण पाहतोय भैरवनाथ उचर संघाकडून पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय JPR अर्णव केबल अर्थात 99 नंबरवर ह्या चॅनलवर हे केबलवर सामने दिसत आहेत. नक्कीच कुठेतरी आपण जर पाहिलं तर एक सुरेख असं आयोजन आपण पाहतोय. ग्रामीण प्रीमियर लीग कुरुळ ते चिंचोटी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. पहिलं एक सुरेख असं दिमागदार आयोजन आपण पाहतोय. कालपासून नक्कीच एक चांगल्या प्रकारचे क्रिकेटचे सामने या मैदानावर पाहायला मिळतात. षटकातील पहिला चेंडू, गोलंदाज अभिजित याचा. चांगला चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि ते मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होतो इथे फलंदाज प्रसाद गोंधळे. क्लीन बोल्ड आपण पाहतोय इथे
पाहायला मिळतोय. नक्कीच एक अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय आणि पहिला धक्का लागतोय तो अर्थात भैरवनाथ उसर संघाला. देवा देवा पारंग्याचा बघूया या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. अंदोशी संघ आपल्याला वारंवार पुकार करतो की नक्कीच वेळ दौडायचा नाही आहे, जास्त जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 10 सामने पूर्ण करायचे आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु यावेळी मैदानामध्ये काय घडतंय, बॅक टू बॅक आपण पाहतो विकेटचं पतन पाहायला मिळतोय आणि साहिल तुरे बॅक टू द पवेलियन. उसर संघाच्या, परंतु त्या आशांवर पूर्णपणे पाणी फिरले. कारण का कुठेतरी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीची गोलंदाजी अंदोशी संघाकडून पाहायला मिळते, अर्थात अभिजित पारंगेचं इथे कौतुक करावं लागेल. कारण का अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय साहिल तुरे बाद झाल्यानंतर नरेंद्र येतोय, जो की आपण पाहिलं तर नक्कीच ज्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. आता मात्र नरेंद्र आणि विनयला नक्कीच पूर्णपणे संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. कुठेतरी आपण पाहिलं तर आता मात्र भैरवनाथ उसर संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर धाव फलकावर लागल्या होत्या. त्यानंतरचा विचार केला तर बॅक टू बॅक आपण पाहतो इथे विकेटचं पतन जरूर पाहायला मिळालं. विनयच्या बॅटमधून आतापर्यंत विचार केला तर एक षटकार जरूर पाहायला मिळाला. अजूनही जर विचार केला तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या 4 चेंडूंमध्ये बघूया विनयच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू, मोठा फटका आपण पाहतोय विनयच्या बॅटमधून, चेंडू सीमारेच्या बाहेर, षटकार. अभिनव बेलवली नाणेफेक हे मध्यंतर नाणेफेकीला पहावं लागेल आणि संगमाला पण बघावं. चांगला फटका आपण पाहतोय विनयच्या बॅट मधून पाहायला मिळतो. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 16 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा पाहतो आकुटप्पाचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर. विनय ऑन द फायर. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतो विनयच्या बॅट मधून पाहायला मिळते. कारण का ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं त्या षटकामध्ये मात्र धावा येत आहेत. संघाची धावसंख्या जर विचार केला तर 22 धावा नक्कीच धावफलकावर लागतायत. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतो एमजी फायटर्स वनवली विरुद्ध अभिनव वेलवली. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि येताना टीम लिस्ट घेऊन यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल एमजी फायटर्स वनवली विरुद्ध अभिनव वेलवली, दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि येताना टीम लिस्ट घेऊन यायचं आहे. सोबत संघ मालक सुद्धा येणं गरजेचं असेल.
आयोजकांच्या वतीने आपण पाहतो इथे असा निर्णय आलेला आहे की नक्कीच सूचना आलेली आहे की नाणेफेक करत असताना आपण पाहिलं तर संघ मालक सुद्धा येणं इथे अनिवार्य असेल. तर नक्कीच वळतोय मैदानाकडे आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची कामगिरी फटकेबाजी पाहायला मिळते. चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक जरूर त्यांना दिसतोय. एक धाव जरूर येते या चेंडूवर. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 धावा धाव फलकावर लागतात. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना शेवटचा एक चेंडू आणि शिल्लक आहे. या षटकामध्ये कुठेतरी जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर जरूर विकेट प्राप्त केल्या होत्या त्या अर्थात गोलंदाज अभिजित याने. तर नंतरच्या आपण पाहिलं तर 2 चेंडूवर 2 षटकार सुद्धा पाहायला मिळालेत त्या अर्थात विनयच्या बॅटमधून. चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवर बघूया इथे मैदानामध्ये काय घडणार. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय नरेंद्र पाहायला मिळतोय. नरेंद्र शिंदे आपण पाहतोय जो की उसर संघाकडून नक्कीच बिलॉंग करतोय. शेवटचा चेंडूवर आपण पाहतोय मोठा फटका आणि परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार अप्रतिम फटका आपण पाहतोय. कुठेतरी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला थोडासा मागडा ठरतोय. तब्बल आपण जर विचार केला तर 19 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अभिजित पारंगे याने नक्कीच चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते त्या अर्थात भैरवनाथ उसर संघाकडून पहिले 2 चेंडू जर विचार केला तर नक्कीच चांगल्या प्रकारचे मिळाले, परंतु त्यानंतर आपण जर विचार केला तर कुठेतरी खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला तो अर्थात भैरवनाथ उसर संघाच्या फलंदाजांनी. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावा धाव फलकावर लागल्यात. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालंय. अजूनही विचार केला तर पहिल्या सत्रातील येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत अर्थात येणारे 3 षटक. या 3 षटकांमध्ये बघूया विनय आणि नरेंद्र इथे कशा प्रकारची कामगिरी करतील. जास्तीत जास्त जर विचार केला तर कमीत कमी 65 ते 70 धावांचा नक्कीच इथे लक्ष उभं ठेवावं लागेल, कारण का जर अपोजिट संघाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली बॅटिंग अटॅक आहे. त्यामुळे कुठेतरी विचार केला तर जास्तीत जास्त धावा इथे बनवणं गरजेचं असेल ते अर्थात भैरवनाथ उसर संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर अद्या 11 अंदुशी संघाकडून वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 30 षटक घेऊन गोलंदाज प्रशांत मोहरे येतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 10 धावा खर्च केल्या होत्या. तर या षटकामध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर इथे प्रशांतला एक चांगल्या प्रकारचे चेंडू टाकावे लागतील, कुठेतरी धावांपासून इथे वंचित ठेवावं लागेल. भैरवनाथ उसर संघ जर विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. आतापर्यंत नक्कीच एक चांगली धावसंख्या रचली आहे. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतो या तिसऱ्या षटकातील. राईट मोर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जरूर त्यांना दिसतोय. थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळालं, परंतु इथे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल त्या अर्थात भैरवनाथ उसर संघाला. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 2 बाद 30 धावा धाव फलकावर लागतात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना चांगली सुरुवात नक्कीच म्हणतो येईल ती अर्थात गोलंदाज प्रशांत मोहरे याची. षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतोय. या प्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय. नरेंद्र सारख्या एक मोठ्या फलंदाजाला नक्कीच निर्धाव चेंडू टाकणं तितकंसं सोपं नाही आहे, परंतु प्रशांत मोहरे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे की ज्या वेळी जर आपण विचार केला तर कट करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज आहे. आणि त्याच पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय मैदानावर पेश केलाय तो अर्थात गोलंदाज प्रशांत याने. निर्धाव सांगता होते संघाची इथे धावसंख्या मात्र स्थिरावेल ती अर्थात 30 पर्यंत. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मोठा फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये. फलंदाज नरेंद्र शिंदे. बॅक टू द पवेलियन.
षटकातील पुढील चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडूने बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज प्रशांत मोहरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या मात्र ते स्थिरावेल ती अर्थात 30 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरे चालू असताना शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडूंमध्ये इथे काय घडणार मैदानामध्ये. नक्कीच एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे आणि केवळ 1 धाव खर्च केले गोलंदाज प्रशांत याने. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो या प्रतिम दर्जाची गोलंदाजी. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच या गोलंदाजाकडे क्लास आहे. कारण का पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर जरूर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. एक जरूर षटकार आला होता त्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर जर विचार केला तर जरूर एक चांगला कमबॅक पाहायला मिळालं. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच भरनाथ उसर संघ थोडासा नक्कीच बॅकफुटवर पाहायला मिळतोय. कारण का एक महत्त्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलाय आणि या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रशांत मोहरेकडे असलेला अनुभव पूर्णपणे पेश करतोय. 1 टू गो. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतो या षटकातील. राईट मोर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. कार्पेटच्या सँचून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जरूर त्यांना दिसतोय. चांगला क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागते आणि ते षटक क्रमांक 3 समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 31 धावा धावफलकावर लागल्यात. या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. एक अप्रतिम दर्जाचं षटक जरूर पाहायला मिळालं ते अर्थात गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. अजूनही पहिल्या सत्रामधील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. अर्थात येणारे 12 चेंडू स्लॉगवरचं षटक असतील हे 2 षटकं. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर विचार केला तर या 2 षटकांमध्ये जरूर एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं गरजेचं आहे भैरवनाथ उसर संघासाठी. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय रिद्धी राईस मिल पुरस्कृत आद्या 11 अंदोशी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आपण पाहतोय. ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग 2022 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व पहिलं आपण पाहतोय. प्रीमियर लीग खेळण्याचा एक मानस जर आपण पाहिलं तर कुरुळ ते चिंचोटी या विभागामध्ये सातत्यपूर्ण नक्कीच ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. परंतु लीग स्पर्धांमध्ये जर विचार केलात तर कुठेतरी एक पाहतोय नाणेफेकीचा कौल नक्कीच करायचा आहे. आपण पाहतोय MG फायटर्स वनवली विरुद्ध अभिनव वेलवली या 2 संघादरम्यानची आपण पाहतो लढत जितेंद्र गोंधळी यांच्या हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल झालाय. अभिनव वेलवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतो नाणेफेकीचा कौल लागतोय. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतो. यावेळी नक्कीच पाहायला मिळतोय कुठेतरी एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ते अर्थात गोलंदाज पारस सुतारच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र ते स्थिरावेल ती अर्थात 52 पर्यंत. अजूनही आपण विचार केला तर 2 चेंडूंचा इथे खेळ येणं बाकी आहे या पहिल्या सत्रामधील. बघूया कितपर्यंत धावांची मजल मारतोय तो अर्थात भैरवनाथ उसर संघ. नक्कीच एक चांगली धावसंख्या रचले ती अर्थात उसर संघाने. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र अप्रतिम फटका. चेंडू नक्कीच सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतो योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते.
जे अनसोल्ड झालेले खेळाडू असतील त्यांनी कृपया आयोजकांकडे येऊन टी शर्ट घेऊन जायचं आहे, अर्थात पॅन्डॉलपाशी संपर्क साधायचा आहे. आपले अध्यक्ष अर्थात रवींद्रजी ठाकूर यांच्याकडे नक्कीच संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी भवनात उसर संघ आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आद्या 11 अंदोशी संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. जोपर्यंत नक्कीच दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय कैलास कर्णेकर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू के. धन्यवाद आशुतोष. अर्थातच कालच्या संपूर्ण दिवसात आपण आशुतोषला मिस जरूर केला असेल. अतिशय सुमधुर आवाजात सर्व प्रेक्षकांपर्यंत क्रिकेटचं थेट आपण सामन्याचं थेट जे समालोचन आहे, घडामोडी ज्या आहेत त्या आशुतोषनं पोहोचवलेल्या आहेतच. तर चालू सामना आपण पाहतो. चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना असेल अर्थातच अभिनव वेलवली विपक्ष MG फायटर्स वनवली. मला वाटतं दोन्ही संघादरम्यान नाणेफेक नुकताच झाली आणि अभिनव वेलवली संघाच्या बाजूनं तो नाणेफेकीचा कौल मात्र गेला होता. तर चालू सामना संपुष्टात आल्यानंतर आपण त्या सामन्याचा सुद्धा आनंद लुटणार आहोत. तत्पूर्वी मी सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा खेळपट्टीकडे घेऊन जातोय. पुन्हा एकदा सर्व आयोजक मंडळी अर्थातच ग्रामीण प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी जो काही पुढाकार घेतला ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कुरुल ते चिंचोटी तसेच अनंत गोंधळी फाउंडेशन यांच्या सहयोगाने आपण पाहतो ही स्पर्धा जी आहे भरवली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ दाखल झाले होते. अर्थातच 16 मधील 3 संघाचं आव्हान मात्र संपुष्टात आलंय, परंतु अजूनही उर्वरित 13 संघ आपली दावेदारी जी आहे सादर करतायत. मैदानावर कडवी झुंज देत आहेत आपापसात आणि अर्थातच सुपर 8 मध्ये प्रथमतः पोहोचण्याचा प्रयत्न असेल. सुपर 8 मध्ये पोहोचल्यानंतर सेमीफायनलची फेरी जे संघ गाठतील ते मात्र या स्पर्धेचे बक्षीस पात्र संघ म्हणून ओळखले जातील. तर पाहुयात कोणते 4 संघ या स्पर्धेचे बक्षीस पात्र संघ म्हणून गणवले जातील. तत्पूर्वी मी विनंती करेन पुढील होणारा जो सामना असेल त्या दोन्ही संघाचे संघ मालक अर्थातच श्री सुभाष गायकर तसेच अभिनव वेलवली संघाचे संघ मालक श्री महेश थळे आणि सुरेश पाटील यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी समालोचन कक्षापाशी उपस्थित राहायचं आहे. वळूयात सामन्याकडे. चालू सामन्याच्या हालाहलचा जर विचार केला तर निर्धारित 30 चेंडूंमध्ये 59 धावांचा पल्ला गाठायचा आहे, तो म्हणजे सीधे रिद्धी राईस मिल आंबेपूर या संघाला अंदोशी या संघाला. पहिलाच चेंडू अतिशय खराब चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर तसेच क्रीज लाईनच्या सुद्धा खूपच बाहेर चेंडू आदळला होता. त्यामुळे आपण पाहिलं पंचांनी या चेंडूला नो घोषित केलं आणि अर्थातच ठरल्याप्रमाणे आपण पाहतो या चेंडूवर पुढील चेंडूवर फ्री हिट घोषित केली आहे पंचांच्या वतीनं. तर या पाहूया या फ्री हिटचा फायदा होतोय का फलंदाजी करणाऱ्या संघाला. फलंदाज होता प्रशांत मोरे, बॅटच्या कडेला चेंडू लागला अर्थातच मात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल प्रशांतला. मी विशेष कौतुक करेन शुभमचं. तशा पद्धतीने पहिला चेंडू आदळला गेला होता परंतु नंतरच्या चेंडूवर प्रशांतला कोणत्याही प्रकारची संधी न देता थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आदळला आणि बॅटच्या कडेला चेंडू लागून मात्र एकच धाव जमा करता आली. कोणत्या प्रकारची हानी मात्र झालेली नाही या फ्री हिटच्या चेंडूवर. मात्र तर आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी किंवा सर्व फलंदाजासाठी आपण पाहतोय 3 षटकार जर लगावले गेले कोणत्याही फलंदाजाकडून तर ₹500चं पारितोषिक माननीय सरपंच श्री सुधीरजी चेरकर यांच्या वतीने लागू करण्यात आले. तर अर्थातच रिद्धी राईस मिल आंदोशी संघासाठी एक सुवर्ण संधी. तर या संधीचा नक्कीच लाभ घेणं गरजेचं. पुढील चेंडू मारा करेल गोलंदाज शुभम. हा चेंडू पाडलेला चेंडू टाकला होता. जोरदार अपील मात्र फेटाळली गेली आहे. थोडासा मी म्हणेन
डावखुऱ्या फलंदाजासाठी उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू होता, त्यामुळे पंचांनी ही दाद स्वीकारली नव्हती. अर्थातच सुरेख चेंडू. पॉवर प्लेचं षटक टाकणं म्हणजे किती प्रेशरची सिच्युएशन आपण हँडल करतोय हे गोलंदाजाला नक्कीच ठाऊक असेल. अर्थातच एक कमी वयाचा खेळाडू आपण पाहतोय आपल्या उसर गावचाच शुभम शिंदे, अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत. अभिजितच्या माध्यमातून निघालेला हा सुरेख फटका, चेंडू जातोय काव कॉर्नरच्या वरून, वन बाउन्स, चौकार. कम ऑन डीजे. करणारा आपण पाहतोय फलंदाज अभिजित पारंगे. मला वाटतं महाजने संघाकडून प्रतिनिधित्व करतो. नक्कीच ज्यावेळी लिलाव झाला होता त्यावेळी अभिजितचं नाव सुद्धा खूपच चर्चेत होतं की या खेळाडूवर नक्कीच चांगली बोली लागणार. आणि आपण पाहिलं रिद्धी राईस मिल अंदोशी संघाने मात्र या खेळाडूला आपल्या संघामध्ये समाविष्ट केलं. आणि आतापर्यंत नक्कीच अभिजितला जी काही संधी मिळाली त्याचं सोनं करताना दिसून आलं. आपल्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार ठोकून आपल्या संघाला एक सुरेख सुरुवात करून देतोय. पुढील चेंडू शुभमचा. हा चेंडू उजव्या थोडासा बाहेर, झेल घेण्याची नामी संधी मात्र हुकला. एक हाफ चान्स होता. चांगला अटेम्प्ट नक्कीच म्हणता येईल, चांगला प्रयत्न, नक्कीच कौतुक केलं जात आहे सर्व संघ सहकाऱ्यांकडून. काहीसा कठीण असा झेल, परंतु चांगला प्रयत्न. धावसंख्या मात्र स्थिरावलेली बिनवाद 6. थोडीशी लडखडत अशी सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल, विशेष करून प्रशांत मोहरे सारखा फलंदाज खेळपट्टीवर असताना आपण पाहतोय अपेक्षेप्रमाणे सुरुवात मात्र होत नाही आहे किंवा झालेली नाही आहे. अंदोशी संघाची गोलंदाजी सुद्धा तेवढेच चालाखीने करतोय शुभम. हा बॅटचा खालोखाल आलेला चेंडू होता, त्याला मात्र सीमारेषा बाहेर पाठवलंय अभिजितनं. कम ऑन डीजे. चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या खाली, चेंडूला चेंडू खाली, योगेश शेळके. अतिशय उत्कृष्ट असा झेल. कम ऑन डीजे. असा हा फलंदाज अभिजित आपण पाहिलं बाद झालाय. एक चौकार आणि षटकार लगावून अतिशय सुरेख सुरुवात करून दिली होती. प्रशांत मोहरेच्या खांद्यावरचं थोडस ओझं जे आहे ते कमी केलं होतं, परंतु आपण पाहिलं योगेशच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा झेल. कालच्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं तर सचिन म्हात्रे, विनय स्टार भेरसे संघाचा कर्णधार, त्याने सुद्धा एक अशक्य प्राय झेल टिपून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीमध्ये आपलं नाव मात्र समाविष्ट केले. त्याच्या मागोमाग आपण पाहतो योगेशने सुद्धा आपली दावेदारी प्रस्तुत केले. तर उसर संघासाठी सुद्धा एक नामी संधी. जर एखाद्या गोलंदाजाने 3 विकेट्स आपल्या षटकामध्ये जमा केले तर भाई यांच्या माध्यमातून रुपये 500चं बहुमूल्य असं पारितोषिक लागू करण्यात आले. तर जसं फलंदाजांना एक नामी संधी आहे तशा प्रमाणेच गोलंदाजांना सुद्धा एक नामी संधी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मी बक्षिसाची घोषणा करू इच्छितोय. रिद्धी राईस मिल अंदोशी संघासाठी माननीय सरपंच श्री सुधीर चिचरकर यांच्या माध्यमातून जर 3 षटकार लगावले गेले तर रुपये 500चं भलमोठं पारितोषिक. तसेच भैरवनाथ उसर संघासाठी सुद्धा आपण पाहतोय जर एखाद्या गोलंदाजाने आपल्या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केलं तर भाई यांच्या माध्यमातून रुपये 500चं भलमोठं पारितोषिक. तर कोणता संघ या संधीचं सोनं करेल? पुढील गोलंदाज अर्थातच साहस वाडेकर. पुन्हा एकदा आपण पाहतोय साहसच्या माध्यमातून सुद्धा काहीशी खराब सुरुवात. धावसंख्येचा जर विचार केला तर अंदोशी संघाची आतापर्यंतची धावसंख्या 1 बाद 13 आपण पाहतोय.
शुभमच्या षटकामध्ये अर्थातच 12 धावा खर्च केल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा म्हणजे नक्कीच कमी धावा खर्च झाल्या असं नक्कीच म्हणता येईल. साहसचा पुढील चेंडू, ब्लॉक लेनचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. अरे वा वा भाई वा. नक्कीच प्रशांत मोहरे सारख्या फलंदाजाला अशा पद्धतीचा चेंडू टाकून बुचकळ्यात टाकणं एक बहुमानाचीच गोष्ट म्हणावी लागेल. मी वारंवार साहसचं वर्णन करत असतो. त्याचेच वडील सुधीर वाडेकर यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अतिशय सुरेख प्रदर्शन करताना वारंवार आपण पाहिले साहसला. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, खाली पुन्हा एकदा योगेश शेळके झेल होणार का? आणि अतिशय सोपा झेल. कम ऑन डीजे. कर्णधार प्रशांत मोहरे धाव संख्येला मी म्हणेन कोणत्याही प्रकारचा आकार प्राप्त न करून देता तंबूत परतलाय. अर्थात आपल्या संघाला अडचणीत नक्कीच टाकून गेलाय. जशा पद्धतीने अपेक्षा होती प्रशांत कडून प्रदर्शनाची ती मात्र पूर्तता झालेली नाहीये. तर पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी भैरवनाथ उसर संघासाठी. जर 3 डॉट चेंडू जर एका षटकामध्ये टाकले गेले एखाद्या गोलंदाजाने तरी सुद्धा त्याच्यासाठी रुपये 500चं पारितोषिक भाई यांच्या माध्यमातून. तर 3 विकेट घेणंच गरजेचं नाहीये. जरी 3 डॉट चेंडू टाकण्यात आले तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लागू करण्यात येईल. नक्कीच हे प्रशांत मोहरेच्या विकेटसाठी पारितोषिक लागू करायला हवं होतं असं मी नक्कीच म्हणेन. कारण प्रशांतची विकेट खूपच महत्वाची होती. दरम्यान प्रशांतची जागा घेण्यासाठी आलाय नवा फलंदाज राहुल. नाम तो सुनाई होगा राहुल. आणि राहुल आला आणि राहुल गेला. कम ऑन डीजे. की प्रशांत मोहरेच्या विकेटसाठी पारितोषिक लागू करणं गरजेचं होतं. परंतु आपण पाहतोय स्वतः संघाचे संघ मालक श्री संदीप यांच्याकडून आपण पाहतोय साहससाठी या 2 विकेटसाठी रुपये 500चं पारितोषिक लागू करण्यात आलंय. नक्कीच साहसचं पुन्हा एकदा मी कौतुक करेन. तर साहसने जर या चेंडूवर हॅट्रिक लगावली तर श्री चंद्रकांतजी घरत यांच्या माध्यमातून रुपये 500चं पारितोषिक पुन्हा एकदा लागू करण्यात आलंय. तर साहससाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. तर मी पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो माझाच साथी समालोचक वेदांत कंटक याचं सुद्धा इथे आगमन झालंय. थोड्याच वेळानंतर मी वेदांतकडे माईक सुपूर्द करेन. तर तुम्ही पुन्हा एकदा खेळपट्टीकडे सर्वांना घेऊन जातोय. चालू सामना अतिशय रोमहर्षक सामना आपण पाहतोय. भैरवनाथ उसर संघाने नक्कीच चांगला कमबॅक केलाय. हॅट्रिक चेंडू घेऊन आलाय साहस आणि इथे या चेंडूवर हॅट्रिक रुपये 500चं पारितोषिक नक्कीच लागू झालंय. कम ऑन डीजे.
बंटी, ज्याचं आपण पाहतो 10-15 वर्ष नाव ऐकतो आपल्या विभागात. ब्लॉक लेनचा चेंडू, बचावात्मक रीतीने हा चेंडू अर्थातच खेळून काढावं लागलंय प्रसाद उर्फ बंटी याला. आणि या चेंडूवर एक धाव जमा करून आपण पाहतोय धाव संख्येत 1 ने वाढ. धावा झाल्यात 4 बाद 15. अतिशय सुरेख सुंदर असं षटक मी म्हणेन. पूर्ण 2 दिवसातील हे नंबर 1 षटक नक्कीच म्हणवता येईल. गोलंदाज आहे साहस वाडेकर. चालू षटकातील शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचं षटक नक्कीच सुरू आहे, तरी सुद्धा फायदा मात्र होतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. या ओव्हरचा जर विचार केला तर मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्यात, त्यातल्या 2 धावा अवांतर स्वरूपात. अर्थातच अतिशय सुरेख असं षटक. या चेंडूवर सुद्धा जोरदार अपील. पंचांच्या माध्यमातून मात्र कोणताच इशारा नाहीये. थोडासा चेंडूने उसळी घेतली होती, त्यामुळे पंचांना फलंदाजाला मात्र नाबाद ठरवलंय. या टुर्नामेंटची अर्थातच ही दुसरी हॅट्रिक. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कुरुळ गावचे महेश मात्रेप्रदास कुरुळमधून प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांनी या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवली होती. तदनंतर आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक नक्कीच म्हणता येईल. गोलंदाज होता साहस वाडेकर. साहससाठी नक्कीच रुपये 1500चं पारितोषिक लागू झालंय. निर्धारित 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा झाल्यात 4 बाद 15. तर अजूनही येणारे 18 चेंडू आणि आवश्यक धावांचा जर विचार केला तर अजूनही जवळपास 44 धावांची गरज असेल. ती म्हणजे रिद्धी राईस मिल अंदोशी या संघाला. ज्यावेळी लिलाव पूर्ण झाला त्यावेळी सर्वांकडून मी चर्चा ऐकली होती की रिद्धी राईस मिल अंदोशी हा संघ नक्कीच एक तगडा संघ लिस्टमध्ये दिसून येतोय, परंतु एका बलाढ्य संघाला कशा पद्धतीने सामोरा गेलाय भैरवनाथ उसरा संघ. अर्थातच पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या 4 षटकांमध्ये पूर्णतः बॅकफुटवर आपण पाहिलं भैरवनाथ उसरा या संघाला मात्र 37 धावा जमा केल्या होत्या, परंतु शेवटचं जे षटक होतं पारसचं त्यामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या. आणि त्या 21 धावांमुळे मी म्हणेन किंवा जो काही 58 धावांचा डोंगर उभा केला गेला त्याच्या दडपणाखालीच अंदोशी संघाचे फलंदाज जे आहे हे सातत्याने बाद होत गेले. आणि आता मात्र उजवी बाजू ठरतोय भैरवनाथ उसर या संघाची आणि बॅकफुटर ढकलला गेलाय पूर्णतः, तो म्हणजे रिद्धी राईस मिल अंदोशी हा संघ. संघाचे संघ मालक श्री दत्तारामजी चेरकर नक्कीच थोडेसे चिंतित आपल्याला पाहायला मिळतील, तरी सुद्धा अजूनही संधी हुकलेली नाहीये. 18 चेंडू आणि 44 धावा. नवा गोलंदाज साहिल फुलरलेंचा चेंडू प्रसाद याच्या माध्यमातून निघालेला हा उंचपुरा षटकार. कमॉन डीजे. याच मैदानावर मला वाटतं 2 महिन्यापूर्वी एक स्पर्धा भरवली गेली होती ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आणि त्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यानं नाव नोंदवलं होतं तोच प्रसाद उर्फ बंटी आता मात्र आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्याचा अर्थातच प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नात कुठेपर्यंत यश प्राप्त होईल. थोडंसं मी जसं म्हटलं बॅकफुटर ढकलला गेलाय, परंतु अजूनही संधी हुकलेली नाहीये. साहिलचा पहिला चेंडू अर्थातच फुलरलेनचा होता. पुढील चेंडू घेऊन येते पुन्हा एकदा साहिल. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू आदळला होता. पंचांकडून अर्थातच इशारा येईल स्वैर चेंडूचा, अवैध चेंडू. धाव संख्या झाली आहे 4 बाद 22. 4 बाद 22. आपला जो काही 15 ते 20 वर्षांचा अनुभव आहे तो नक्कीच पणाला लावावा लागेल प्रसादला. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागतोय त्यामुळे मात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. मला वाटतं दोन्ही फलंदाज अर्थातच प्रसाद नावाचे आपण पाहतोय मैदानावर. एक डावखुरा फलंदाज, एक उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आपण पाहतोय. पॉवर प्लेची मर्यादा मात्र संपुष्टात आली, त्यामुळं थोडंसं एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज नक्कीच म्हणता येईल भैरवनाथ उसर या संघाला.
तरी सुद्धा आपण कालच्या दिवशीचे सामने सुद्धा पाहिलेत. शेवटच्या षटकापर्यंत सांगणं कठीण आहे की सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल. एक तगडी बॅटिंग लाईनअप असणारा असा हा संघ आपण पाहतो अंदोशी. त्यामुळं अजूनही सामना संपलेला नाहीये असं आपण म्हणू शकतो. पुढील चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा साहिल. सामना करेल डावखुरा फलंदाज प्रसाद. हा मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, हवाई फायर पद्धतीचा फटका, चेंडू गेला सीमा पार, षटकार. कम ऑन डीजे. क्रिकेट नक्कीच अनिश्चिततेचा खेळ म्हणून म्हणवला जातो. कालचा सामन्याची आठवण करून देतो. IPLचा एक सामना होता गुजरात टायटन्स आणि मला वाटतं पंजाब किंग्स याच्यामध्ये रंगलेला सामना. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज होती आणि राहुल टेवटियाने सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकून एक अविश्वसनीय असा विजय संपादन करून दिला होता गुजरात या संघाला. तर तशाच पद्धतीने पाहूया अंदोशी संघाकडून कामगिरी होईल का, की भैरवनाथ उसर संघ या सामन्यावर बाजी मारेल. पुन्हा एकदा साहिल. हा चेंडू अतिशय सुरेख गुडलाईन स्पॉटवरून चेंडू उचली घेतोय. यष्टी रक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. मला वाटतं चेतन पाटील यष्टी रक्षणाचं कामगिरी करतायत. हा चेंडू केलाय निर्धाव. धाव संख्या स्थिरावलेली 4 बाद 29. चालू षटकातील शेवटचे 2 चेंडू. हा चेंडू उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर आदळला गेला होता. चेंडू खाली पुन्हा एकदा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक योगेश शेळके. त्यामुळं मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. योगेशला आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये अशा पद्धतीचे झेल घेताना आपण पाहिलंय आणि एक सुंदर असा झेल आपण पाहिला होता पहिल्याच षटकामध्ये. साहिलच्या षटकातील येणारा शेवटचा चेंडू. तर आवश्यक धावसंख्येचा जर विचार केला तर शेवटचे 13 चेंडू शिल्लक आणि अजूनही 29 धावांची गरज असेल. ती म्हणजे रिद्धी राईस मिल अंदोशी या संघाला. 13 चेंडू आणि 29 धावा. सामना अर्थातच अटीतटीचा जोपर्यंत हे 2 फलंदाज क्रीजवर असतील. अतिशय सुरेख फटका लांबाच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. चेंडू खाली शुभम शिंदे. मात्र एकच धाव. शेवटच्या 2 चेंडूवर चांगला कमबॅक नक्कीच पाहिला आपण साहिलच्या माध्यमातून. षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झाली आहे 4 बाद 31. दोन्ही संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला तर उसर संघाच्या सुद्धा 3 षटकांमध्ये 31 धावाच जमा झाल्या होत्या. तर आपण पाहतोय अंदोशी संघाने सुद्धा 3 षटकांमध्ये 31 धावा जमा केल्यात. तर शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल जर विजयश्री प्राप्त करायची असेल अंदोशी संघाला तर 12 चेंडू आणि 28 धावा अर्थातच जमा करावे लागतील. तर पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय आजच्या सामन्याचा किंवा म्हणून आजच्या पूर्ण दिवसाचा हिरो ज्याला आपण म्हणू शकतो साहस वाडेकर याच्याकडे अर्थातच गोलंदाजी सुपूर्द केले कर्णधारानं. तर मित्रांनो पुन्हा एकदा सुवर्ण संधी, विशेष करून साहस वाडेकरला पुन्हा एकदा सुवर्ण संधी. जर या षटकामध्ये 3 डॉट चेंडू टाकले गेले किंवा 3 विकेट्स घेतले गेले तर योगेश शिंदे, योगेश थळे यांच्या माध्यमातून ₹500चं ₹1500चं पारितोषिक जे आहे ते पुन्हा एकदा साहस वाडेकरसाठी लागू करण्यात आले. तर साहससाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. पहिला चेंडू साहसचा. बॅटचा थोडासा खालोखाल चेंडू होता. सुंदर असं टायमिंग या चेंडूवर. BSNL चौकार. कम ऑन डी. रक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पार गेलाय. काहीशी नक्कीच खराब सुरुवात साहस वाडेकरच्या वतीने म्हणायचं झालं तर, परंतु अंदोशी संघासाठी मी म्हणेन एक कमबॅक करवणारा चेंडू. उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर चेंडू आदळला होता. यष्टी रक्षक तिथे चूक करतोय. चेंडू निसटलाय. स्वरूपात 4 धावा सुद्धा 22च्या स्वरूपात. कम ऑन डीजे.
थोडीशी चिंताजनक परिस्थिती भैरवनाथ उसर संघासाठी. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च गेल्यात. अर्थातच अजूनही 10 चेंडूचा खेळणं बाकी. 10 चेंडू आणि 20 धावा. शेवटचे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल म्हणजे आंदोशी या संघाला. आखून टप्प्याचा चेंडू बराच काळ हवेत स्थिरावला. चेंडू खाली शुभम शिंदे आणि हा जेल टिपलाय. बंटी झालाय बाद. कम ऑन डीजे. कारण शेवटच्या चेंडू पर्यंत उभं राहणं गरजेचं होतं. सामना जवळपास आपल्या बाजूने झुकत चालला होता, परंतु आता पुन्हा एकदा बाजू वरचढ ठरते उसर संघाची. नक्कीच या सामन्यामध्ये वारंवार रंगत निर्माण होते. आधीच्या चेंडूवर सामना अंदोशी संघाच्या बाजूने झुकला होता, परंतु नंतरच्या चेंडूवर आपण पाहतोय पुन्हा एकदा सामना भैरवनाथ उसर संघाच्या बाजूने झुकलाय. आता येणारे 9 चेंडू आणि 20 धावा. पारसच्या खात्यामध्ये अर्थातच हा 4था विकेट जमा झालाय. सॉरी साहसच्या खात्यामध्ये हा या सामन्यातील आपण पाहतोय 4था विकेट. अजूनही 9 चेंडूंचा खेळणं बाकी. कोणता संघ बाजी मारेल हे सांगणं अजूनही तसं कठीण. नवा आलेला फलंदाज अर्थातच पारस. प्रसाद अजूनही आपण पाहतोय चांगल्या टच मध्ये. आपण पाहिलं या चेंडूवर सुद्धा मिड विकेटच्या वरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रसादनं, परंतु प्रयत्न फसलाय. आता मात्र कमबॅक करतोय साहस वाळेकर. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 8 धावा खर्च केल्यानंतर मात्र नंतरचे 2 चेंडू डॉट पद्धतीने एक्झिक्यूट करतोय आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा वापसीच्या रस्त्यावर घेऊन येतोय. आता येणारे 8 चेंडू आणि 20 धावा. हा मात्र चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. चांगला असं टायमिंग चेंडूला आणि इथे योगेश कडनं चूक होतीये. योगेशच्या माध्यमातून, परंतु जशा पद्धतीने चेंडूला टायमिंग प्राप्त झालं होतं त्याचा फायदा मात्र झालाय फलंदाजाला. हा चेंडू अर्थातच अडवणं गरजेचं होतं, परंतु पुरेपूर प्रयत्न केला योगेशनं. प्रयत्नाला अपयश आलं. दरम्यान 4 धावा जमा झाल्या. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 16 धावा. अतिशय सुरेख चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय साहसनं. ब्लॉक लेनचा चेंडू होता त्यामुळे पूर्णतः बीट झालाय प्रसाद. आता शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच साहसचं विशेष कौतुक. जरी 3 चौकार लगावले गेले असले तरी सुद्धा अतिशय सुरेख असं षटक नक्कीच म्हणवता येईल. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावा डिफेंड करण्यासाठी नक्कीच गोलंदाजाला थोडीशी कसरत करावी लागेल. तर मित्रांनो पुन्हा एकदा या 16 धावा जर अंदोशी संघानं चेस केल्या, एखाद्या फलंदाजानं 2 षटकार किंवा 1 चौकार किंवा 3 षटकार जरी लगावले, तर माननीय सरपंच श्री सुधीरजी चेरकर यांच्या माध्यमातून रुपये 1000चं भलं मोठं पारितोषिक लागू करण्यात आले. तर पारससाठी आणि प्रसादसाठी एक नामी संधी. विशेष म्हणजे आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देण्याची नक्कीच गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावा. एक अटीतटीची परिस्थिती, एक रोमहर्षक असा सामना. जशा पद्धतीने ग्रामीण प्रीमियर लीगचे सामने व्हायला हवेत तशा पद्धतीचा हा सामना. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय काही सामने एकतर्फीच आपण पाहिले. 5 षटकांचा सामना 4 षटकातच संपुष्टात आला असे काही सामने आपण पाहिले. मागचा सामना सुद्धा आपण पाहिला वेळेच्या आधीच संपुष्टात आला होता, परंतु या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत अजूनही रंगत कायम. तर 6 चेंडू आणि 16 धावा. अर्थातच या 16 धावा डिफेंड करण्यासाठी स्वतः कर्णधार अक्षय शिंदे यानं जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. एक चाणाक्षा असा गोलंदाज म्हणून आपल्या विभागात प्रसिद्ध असणारा अक्षय शिंदे. तर अक्षयसाठी सुद्धा एक भलीमोठी सुवर्ण संधी मी म्हणेन. जर अक्षयने हा सामना उसर संघाच्या बाजूने झुकवला
तर योगेशजी थळे यांच्या माध्यमातून रुपये 1000चं भलं मोठं पारितोषिक अक्षयसाठी लागू करण्यात आले. तर पाहूया कोणता संघ बाजी मारतोय. जसं मी म्हटलं श्री सुधीरजी चेरकर यांच्या माध्यमातून सुद्धा फलंदाजांना रुपये 1000चं पारितोषिक लागू केलंय. तशाच पद्धतीने गोलंदाज अक्षयसाठी सुद्धा रुपये 1000चं पारितोषिक श्री योगेशजी थळे यांच्या माध्यमातून. तर पहिला चेंडू अक्षयचा सामना करेल पारस सुतार. तर पहिला चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला होता. 2 धावा मात्र या चेंडूवर पूर्ण करण्यात आल्या. अर्थातच एकेरी आणि दुहेरी धावा जमा करून भागणार नाहीये. मोठ्या फटक्यांची अर्थातच गरज. तर हा सामना फलंदाजाने जिंकवला. तर श्री सुधीरजी चेरकर यांच्या माध्यमातून रुपये 1500चं पारितोषिक अर्थातच लागू करण्यात आलंय. आता मात्र 5 चेंडू 14 धावा. हा चेंडू आपण पाहतोय डावखुऱ्या फलंदाजासाठी उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर मी म्हणेन किंवा डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर आदळलेला असा हा चेंडू. आता मात्र 5 चेंडू 13 धावा. हा मात्र फुलरलेनचा चेंडू काहीसा खराब चेंडू नक्कीच म्हणता येईल. त्याचा फायदा मात्र होता फलंदाजाला. उत्तुंग असा षटकार. कमॉन डीजे. आहे कारण गोलंदाज आता मात्र दडपणाखाली जाईल. नक्कीच चूक होतीये अक्षयकडून. एक फुलरलेनचा चेंडू एक सोपा चेंडू मी दिला, एक लॉलीपॉप चेंडू दिला असं मी म्हणेन. या चेंडूवर 6 धावा जमा केल्यामुळे आपण पाहतोय शेवटच्या 4 चेंडूंमध्ये आता मात्र 7 धावांची गरज असेल रिद्धी राईस मिल अंदोशी या संघाला. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे असंच म्हणावं लागेल. तरी सुद्धा दोन्ही संघाकडे मी म्हणेन दोन्ही संघांकडे समसमान अशी संधी आतापर्यंत आपण म्हणू शकतो. 4 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा बॅटच्या खालोखाल चेंडू खराब चेंडूचा पुन्हा एकदा फायदा उठवतोय पारस. चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा षटकार. परंतु कंपल्सरी चेसिंगच्या नियमावलीनुसार ही शेवटची 1 धाव जी आहे ही जमा करणं अर्थातच गरजेचं असेल. अर्थातच बराच वेळ जो संघ शांत होता तिथे मात्र थोडीशी ऊर्जा निर्माण झाली आहे. रिद्धी राईस मिल अंदोशी संघाच्या माध्यमातून आपण चित्र पाहतोय, दृश्य पाहतोय. ज्या पारसनं शेवटच्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या तोच पारस आता मात्र आपल्या संघाला विजयश्री जवळपास विजयश्री प्राप्त करून देतोय. शेवटचे 3 चेंडू आणि शेवटची 1 धाव. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू खराब चेंडू आणि ते धाबत काढण्याची नामी संधी हुकले. अर्थातच सामना सुद्धा गमावलाय. भरनाथ उसर या संघानं विजयश्री प्राप्त करतोय. रिद्धी राईस मिल अद्यावलन अंदोशी या संघ. तर विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच भैरवनाथ ओसर संघाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर श्री सुधीरजी चेरकर यांच्या माध्यमातून रुपये 1500चं जे पारितोषिक लागू करण्यात आले ते अंदोशी संघाच्या वतीने मला वाटतं पारसनं घेऊन जायचं आहे. पारसला मी विनंती करेन. तसेच मी पुढील सामन्यासाठी विनंती करेन आपल्याच विभागातला एक नावाजलेला चेहरा वेदांत कंटक्याला की पुढच्या सामन्याची सूत्र जी आहेत तू सांभाळावेस. ओव्हर टू वेदांत. हॅलो हॅलो. आता जो सामना झाला रिद्धी राईस मिल पुरस्कृत अद्यावलन अंदोशी वर्सेस भैरवनाथ उसर या सामन्यामध्ये शेवटची जोडी जी अद्यावलन